तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. कारण लाडकी बहीण योजनेची केवायसी तुमची झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे, परंतु खात्री करण्यासाठी एकदा चेक करून घ्या की खरंच तुमची केवायसी झाली आहे की नाही. कारण शेवटचे 10-12 दिवस बाकी आहेत आणि एकदा जर का मुदत गेली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो जर का तुमची केवायसी झाली नसेल. त्यामुळे तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी झाली की नाही त्याचं स्टेटस आता चेक करून घ्या. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता. त्यासाठी सिंपली लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन देईल. तसेच ladkibhin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं केवायसी करण्याचं बॅनर तुम्हाला दिसेल. त्यावर सिंपली क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायला विचारलं जाईल. तो टाकायचा आहे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. खाली मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता या आधार क्रमांकाची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज आला, म्हणजे तुमची केवायसी झालेली आहे. तुम्हाला टेन्शन घेण्याचं काम नाही. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटत राहील. आणि जर का असं नोटिफिकेशन आलं नाही आणि जर OTP सेंड झाला तर समजून घ्या तुमची केवायसी बाकी आहे. OTP टाकून पुढची प्रोसेस करून तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे. आणि केवायसी मोबाईल मधून कशी करायची त्याचा व्हिडिओ आधीच आपल्या YouTube चॅनलवरती आहे. तसेच एक रिमाइंडर व्हिडिओ म्हणून मी यानंतर पण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की केवायसी कशा प्रकारे करायची. आणि ही प्रोसेस प्रत्येकाने केवायसी झाल्यानंतर एकदा करून घ्यायची आहे. चेक करून घ्यायचं आहे की तुमची केवायसी झाली आहे की नाही हे एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तर अशी होती लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची स्टेटस चेक करण्याची प्रोसेस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि असेच कामाची आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. मी अविनाश निर्मले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.